ज्योग्राफी किती मार्क्सचा पेपर असतो? हाऊ मेनी मार्क्स इन ज्योग्राफी? 40. ओके, किती मार्क्सचा असतो? 40 मार्क्सचा ज्योग्राफी असतो. ऑब्जेक्टिव कितने मार्क्स का होता है? ऑब्जेक्टिव ज्योग्राफी में ऑब्जेक्टिव कितने मार्क्स का होता है? अरे 26 मार्क्स का. आपने अभी तक ज्योग्राफी देखा ही नहीं ऐसा ऐसा तो फिर हाँ कितने मार्क्स का? किती मार्काचं असतं ऑब्जेक्टिव्ह? 26 मार्काचं. किती मार्काचं? 4 मार्काचे फिल इन द ब्लँक्स. ओके, 4 मार्क्स 4 मार्क्सचे काय असतात? मॅच द पियर. 4 मार्क्सचे 1 सेंटेन्स. 4 मार्क्सचे लुक ॲट द मॅप अँड राईट द क्वेश्चन्स आन्सर. बरोबर आहे ना? 4 मार्काचे नकाशावरचे प्रश्न असतात. 6 मार्काचे ग्राफ. लुक ॲट द ग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे असतात. आणि 4 मार्काचा मॅप असतो तो तुम्हाला फिलअप करायला येतो. किती मार्क्स झाले? 26. इथं पेन कुठे गेला? मार्कर. हे 26 मार्क्स. ज्योग्राफी इज द व्हेरी इजी सब्जेक्ट इन ऑल ओवर सब्जेक्ट्स में. सब सब्जेक्ट में सबसे इजी सब्जेक्ट कौन सा है? तो वो है ज्योग्राफी. कौन सा है? ज्योग्राफी. ओके, सगळ्यात सोपा विषय कोणता आहे? भूगोल. भूगोलाचे एकूण लेसन किती आहेत? 9. 10 कोण बोलताय? 9 लेसन. किती लेसन आहेत? 9. पहिला लेसन कोणता आहे? फील्ड व्हिजिट, क्षेत्र भेट. कोणती भेट? क्षेत्र भेट. सेकंड चॅप्टर स्थान आणि विस्तार, लोकेशन अँड एक्सटेंट. थर्ड लेसन कोणता आहे? फिजिओग्राफी अँड ड्रेनेज, प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली. फोर्थ लेसन क्लायमेट, हवामान. हनुमान नाही, हवामान. 5वा लेसन कोणता आहे? नॅचरल व्हेजिटेशन. ओके, नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी. 6 चॅप्टर कोणता आहे? पॉप्युलेशन, लोकसंख्या. कोणती संख्या? लोकसंख्या. 7 चॅप्टर ह्युमन सेटलमेंट, मानवी वस्ती. कोणती वस्ती? 8 चॅप्टर कोणता आहे? इकॉनॉमी अँड ऑक्युपेशन, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. अँड द लास्ट चॅप्टर इज द टुरिझम, वाहतूक, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, वाहतूक, संदेशवहन आणि दळणवळण. अशा प्रकारे एकूण किती चॅप्टर आहेत? 9. किती चॅप्टर आहेत? 9. यातला पहिला चॅप्टर जो आहे, कोणता चॅप्टर? पहिला. काय नाव आहे त्याचं? फील्ड व्हिजिट किंवा भौगोलिक. त्या ठिकाणी जो पहिला चॅप्टर येतो तो म्हणजे भौगोल किंवा क्षेत्र भेट. कोणती भेट? कशाला म्हणतात क्षेत्र भेट? व्हॉट इज मीन बाय फील्ड व्हिजिट? कोण बोलेल मला? फील्ड व्हिजिट म्हणजे काय किंवा त्यानंतर क्षेत्र भेट म्हणजे काय? डेफिनेशन विचारली जाते. 4 मार्क्सचा पहिला लेसन आहे. किती मार्क्सचा आहे? 4 मार्क्सचा पहिला चॅप्टर येतो. लक्षात ठेवायचं, येतो म्हणजे येतोच. 1 मार्क म्हणजे त्या ठिकाणी एक क्वेश्चन त्याच्यावरती येतोच. आणि या लेसनचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या खाली एक सुद्धा जो साधारणतः क्वेश्चन आहे त्याचा आन्सर लेसन मध्ये नाही. कुठं आन्सर नाही? लेसन मध्ये. समजलं का? त्याची आन्सर आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी फील्ड व्हिजिट मधूनच काढायची आहे. समजलं का? लक्षात येत आहे? तर क्षेत्रभेट म्हणजे काय? कोणती भेट? क्षेत्रभेट म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय फील्ड व्हिजिट? कशाला म्हणायचं फील्ड व्हिजिट? क्षेत्रभेट. भूगोलात विविध घडामोडी आपण अभ्यासलेल्या असतात, त्या प्रत्यक्षरित्या जाऊन तिथे अभ्यासणे. काय करायचं? प्रत्यक्षरित्या जाऊन त्या ठिकाणी त्या भौगोलिक घटकांची माहिती घेणे. या हेतूने दिली जाणारी जी भेट असते त्या भेटीला भौगोलिक क्षेत्रभेट असे म्हणतात. कोणती क्षेत्रभेट म्हणतात? भौगोलिक क्षेत्रभेट. लक्षात येत आहे? डायरेक्ट टू द प्लेस अँड व्हिजिट टू दिस जॉग्राफिकल रिजन. आपण जे जॉग्राफिकल वगैरे रिजन पाहिलेले असतात त्याला काय करायचे? डायरेक्ट व्हिजिट द्यायची आणि त्या ठिकाणचे वगैरे काय करायचे आहेत की अनेक जे जॉग्राफिकल वगैरे इव्हेंट्स असतात ते त्या ठिकाणी काय करायचे? पाहायचे. त्याला काय म्हटलं जातं? फील्ड व्हिजिट किंवा क्षेत्रभेट म्हणून ओळखलं जातं. काय म्हणून ओळखलं जातं? क्षेत्रभेट. तर क्षेत्रभेटीसाठी कोणकोणतं साहित्य बरोबर लागतं? तुम्ही क्षेत्रभेटीसाठी निघालेले असताल, तुमच्या सोबत क्षेत्रभेटीसाठी कोणतं साहित्य असेल? सबसे पहले आपके साथ क्या क्या होगा क्षेत्रभेट में मतलब विजिट के लिए? सबसे पहले नोंद वही. कोणती वही? इंग्लिश मीडियम वाले आप लोग सुनो. ओके. त्यानंतर पेन, पेन्सिल,
आणि मोजपट्टी. ओके. त्यानंतर पुढे प्रश्नावली, नमुना प्रश्नावली. कोणती प्रश्नावली? नमुना प्रश्नावली. प्रथमोपचार पेटी. कोणती पेटी? प्रथमोपचार पेटी. पाचवा घटक लागतो ते होका यंत्र. कोणतं यंत्र? सहावा घटक लागतो कॅमेरा. काय लागतो? सातवा घटक लागतो दुर्बीण. ओके. आठवा घटक लागतो डोक्यात घालायची टोपी आणि पाण्याची बाटली. कोणती बाटली? बाटलीचे प्रकार खूप आहेत हा, लक्षात ठेवा. त्यातली पाण्याचीच घ्यायची. आणि शेवटी काय आहे? विविध. नकाशाची गरज नाही त्या ठिकाणी आपण बघा, किंवा त्या ठिकाणी कच्चा आराखडा म्हणायचा त्याला. कोणता आराखडा? कच्चा आराखडा. आणि 10वा घटक कोणता असणार आहे? विविध पदार्थ गोळा करण्यासाठी लागणारी पिशवी. हे सगळे घटक लागतात, लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला 4 मार्कला 4 मार्क्स के लिए क्वेश्चन पूछते ना, तब उसी समय मतलब टोटल आइटम्स लिखने के, उसके ऊपर सबसे पहले डेफिनेशन लिखने की, फील्ड विजिट, और उसके बाद आइटम्स लिखने के. क्या लिखने के? आइटम. हे सगळ्यांची नावं लिहायची. सगळ्यात अगोदर काय लिहायची असते? व्याख्या. क्षेत्रफळ म्हणजे काय? भूगोलातील विविध घटनांचा प्रत्यक्षरित्या जाऊन अभ्यास करण्याच्या हेतूने दिली जाणारी जी भेट असते त्या भेटीला क्षेत्रभेट असे म्हणतात. या क्षेत्रभेटीसाठी खालील घटक लागतात. लक्षात आलं का? नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, प्रश्नावली, प्रथमोपचार पेटी, होका यंत्र, कॅमेरा, दुर्बीण, टोपी, पाण्याची बाटली, कच्चा आराखडा आणि विविध पदार्थ गोळा करण्यासाठी लागणारी पिशवी. हे सगळे घटक त्यासाठी आवश्यक असतात. आता नोंदवही कशासाठी? कच्च्या नोंदी करण्यासाठी. आपण भूगोलात अनेक गोष्टी अभ्यासलेल्या असतात, खडक पाहिलेले असतात, खडकांचे प्रकार, वनस्पती, प्राणी जीवन, नदी, नदीचं उगमस्थान पाहिलेलं असतं. या सगळ्या गोष्टी आपण प्रत्यक्षरित्या तिथे पाहणार असतो. आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या नोंदी करण्यासाठी वगैरे आपल्याला नोंदवहीची गरज लागते. कोणत्या वहीची गरज लागते? नोंदवही. सेकंड, पेन, पक्क्या नोंदी करण्यासाठी, कच्च्या नोंदी करण्यासाठी पेन्सिल, मोजपट्टी, हाईट मोजण्यासाठी. एखादा जर तुम्ही बघितला तिथे वनस्पतीचा प्रकार वगैरे, त्याची उंची, हे सगळं मोजण्यासाठी वगैरे त्या ठिकाणी काय लागते? मोजपट्टी. प्रश्नावली, ज्या ठिकाणाला तुम्ही व्हिजिट देणार आहात, भेट देणार आहात, तिथली माहिती मिळवायची असते तर प्रश्नावलीची गरज आहे. कोणाची गरज आहे? प्रश्न तर पाहिजे. शेतकऱ्याच्या घरी गेला, त्याला प्रश्नावली माहिती असली पाहिजे की आपण कधीपासून शेती करता, शेती कशी आहे, बागायत आहे का जिरायत आहे, कोणती पिके घेतली जातात, कोण कोण मदत करतं, त्यानंतर शेती हंगामी आहे का, शेतीला पाणी पुरवठा कुठून होतो, कोणती उत्पादने घेतली जातात, कोठे जवळपास बाजारपेठ आहे, असे प्रश्न विचारायचे आहेत. याला म्हणतात नमुना प्रश्नावली. कोणती प्रश्नावली? अशा प्रकारची नमुना प्रश्नावली बरोबर असावी. मग ती शेतकऱ्याकडे जात असताल किंवा एखाद्या कारखान्याला भेट देत असताल. कारखाना म्हणजे फॅक्टरी. ओके. वेअर इज दिस फॅक्टरी? हाऊ मेनी किलोमीटर्स इन लॉंग डिस्टन्स इन युअर विलेज? विच डायरेक्शन? कोणत्या दिशेला आहे ती? रॉ मटेरियल यूज, हाऊ टू मच रॉ मटेरियल कोणतं यूज केलं जातं? हे सगळे क्वेश्चन लिहायचे असतात. किती क्वेश्चन लिहायचे असतात? कमीत कमी 10. कमीत कमी किती? ह्याला म्हणतात क्वेश्चन डायरी. लेसन खाली क्वेश्चन नाही बघा, तो आहे ना बघा खाली. प्रश्नावली साधारणतः तुम्ही भेट दिलेल्या कारखान्याला नमुना प्रश्नावली तयार करा. काय तयार करा? त्याचे फक्त प्रश्न लिहायचे, उत्तर लिहायची. ओनली क्वेश्चन. ओके. काय करायचे? ओनली त्याचे आन्सर लिहायचे का? नाही. हाऊ मेनी क्वेश्चन राईट? किती म्हणजे आपल्याला प्रश्न बनवायचे आहेत? मिनिमम 10, मॅक्झिमम 12. कळलं का? मिनिमम किती आणि मॅक्झिमम 12. लक्षात येतील एवढे क्वेश्चन असले पाहिजे. यानंतर पुढे प्रथमोपचार पेटी. कोणती पेटी? फर्स्ट एड बॉक्स म्हणतात वगैरे, माहिती ना कशासाठी यूज होतो हा? कारण आपण बऱ्याच वेळा वगैरे अशा क्षेत्रभेटीला गेलो तर आपल्याला सवय असते धडपडायची वगैरे, इथून तिथून उडी मारली, अचानक खरचटलं, कुणाचा मोडला हात पाय वगैरे, कुणाला लागलं, तर अशा वेळी त्या ठिकाणी प्रथमोपचार पेटीची गरज असते. बसमधून जाताना वगैरे अचानकपणे कुणाला सुरुवात झाली, खाल्लेलं बाहेर टाकायची. कळलं का? उमदलतं. म्हणजे तुम्हाला नॅचरली सांगतो आन्सर कसं तयार होतं. यासाठी वगैरे प्रथमोपचार पेटीची गरज असते. जान्हवी कुणाची गरज असते? प्रथमोपचार पेटी. त्यानंतर पुन्हा होका यंत्र. होका यंत्र कशासाठी? समजा तुम्ही त्या ठिकाणी वगैरे कुठे गेलेला असताल, दिशा दर्शवण्यासाठी.
जंगलात गेला, जंगलात गेला म्हणायचं नहीं मैं कहाँ हूँ, मैं किधर हूँ ऐसा नहीं पूछने का। जंगल में जाते समय तो उसी के लिए हमारे पास बाइनोपियर होने चाहिए, हमारे डायरेक्शन करने के लिए कंपास, उसे GPS प्रणाली। ओके, तर ही आपल्यापाशी असली पाहिजे। यानंतर कॅमेरा, कॅमेरा कशासाठी, जे आपण बऱ्याच वेळा काढतो फोटो, काय काढतो, फोटो काय वेगळं दिसलं की लगेच काढून घेतो आपण फोटो। जंगलात गेलो काय दिसायला लागले की आपण होत असते ते बघ, एक प्राणी कसा करतोय हा शिकार, शिकार काय करतोय, शिकार। मी चांगलं सांगतो, तुम्ही वेगळंच विचार करता, लक्षात ठेवा। विचार बदला देश बदले। जंगलात गेल्यानंतर तुम्ही पाहणार ना आता, किंवा त्यानंतर याच्या व्यतिरिक्त तिथे असणारे आदिवासी समूह असतील। एखाद्या गावात गेलो आपण, वैशिष्ट्यपूर्ण गावात काय दिसलं, एखाद्या गावात गेलो, त्या गावात गेल्यानंतर व्हिजिट दिली, तिथे भला मोठा आपल्याला एखादा दिसला किल्ला, काय दिसला, बापरे, आपण लगेच त्याचा काढून घेतो फोटो। काय काढून घेतो, पाटलांचा वाडा दिसला, पाटलांचा पण घेतो काढून फोटो, पाटलांचा काय काढून घेतो, कळलं का, लक्षात आलं का ओमकार, तुझ्या गावात पाटील आहेत ना, पुढच्या वेळेस काढून आण फोटो। हा, तर अशा रीतीने सांगायचं तात्पर्य की कॅमेरा याच्यासाठी लागतो, काही आपल्याला दुर्लभ अशा घटना दिसल्या तर त्यांचं त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्शन करता आलं पाहिजे, तिथे छायाचित्र मिळवता आली पाहिजेत। नंतर जेव्हा तुम्हाला अहवाल लिहायचा असतो, रिपोर्ट करायचा असतो तयार, त्यावेळेस हे कॅमेऱ्यातून काढलेली जी चित्र असतात ती चित्र तिथं चिटकवायची आणि त्यांची माहिती लिहायची असते। जंगलात गेला तुम्ही, आता जंगलात गेला, अरण्यात गेला, नदीवर गेला किंवा अजून कुठे गेला, तर अशा ठिकाणी दिसणारी चित्र असतील ती चित्र तुम्हाला काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो। दुर्बीण, दुर्बीण कशासाठी लागते, दूर काही जर दिसत असेल तर, समजा तुम्ही वगैरे उंच डोंगरावरती गेला आणि दरीत काहीतरी चालले, हे लाकूड तोड, फळं गोळा करणे असे लोक करतात ना, तर तुम्ही दुर्बिणीतून पाहता आणि दुर्बिणीतून पाहिल्यानंतर तुम्ही सांगता बापरे दरीत म्हणजे खूप खोल आहे दरी, कळलं का, सांगता की नाही तुम्ही। किंवा एवढंच नाही, त्या उंच डोंगरावरून तुम्ही पाहत असता, काय पाहत असता, एखादं शेत आहे, दुपारची वेळ आहे, झाडाखाली मस्तपैकी कोणतरी बसतंय, आपण दुर्बीणीतून पाहत असतो, हालचाली टिपतो आपण, झाडाखाली काय चाललंय, मग आपल्या लक्षात येतं झाडाखाली जेवण चाललंय दुपारच्या वेळी। शेतकरी शेतात राबत असतो आणि दुपारची सुट्टी झाल्यानंतर अशा सावलीचा तो घेत असतो आनंद जेवणासाठी। आता शेतकरी कुठे घरी येऊन जेवणार का, आणि म्हणून यासाठी वगैरे दुर्बीण लागते। काय लागते, दुर्बीणची गरज याच्यासाठी लागते। यानंतर पुढे लागते ती टोपी, ऊन जर झालं, माझ्यासारखी माणसं असतील टोपीची खूप गरज आहे की नाही गरज, तुम्हाला पण गरज आहे। किल्ल्यावरती आपण प्रदर्शनाला निघालेलो असेल आणि किल्ल्यावर जाताना एवढी धूप असेल, ऊन असेल, तर ते आपल्याला सहन होत नाही, आणि सहन न झाल्या कारणाने त्या ठिकाणी आपल्याला अशावेळी डोक्यात टोपीची गरज भासते। इंग्लिश मिडियमवाली मुलं तुम्हाला का सांगतो लक्षात ठेवा, कारण एक तर मी मराठी सांगायला होतं तर ते मराठीतच सांगावं लागेल मला, कळलं का। इंग्लिश मिडियमवाले तुम्हाला मी जाताना क्वेश्चन, त्यानंतर कोणकोणते येतील, काय होतील, तर सगळ्या गोष्टी सांगेल, तेवढे करायचे। आपण मॅप वगैरे भरणार ना, ते सगळे करायचे आणि जे क्वेश्चन सांगितले ते करायचे। तुम्ही बुक्स आणलंय ना, टेक्स्टबुक आणलंय ना, सगळे अंडरलाईन करून देणार, ते क्वेश्चन येणार तुम्हाला 100% येणार। हिस्ट्रीचं पण आणलंय ना, त्यात अंडरलाईन करून देणार मी, कळलं का बेटा। हां, तर कारण काय होतं, मग दोन्ही जर सांगा गेलो ना तर मग मीच कन्फ्यूज होणार वगैरे, नक्की मी इंग्लिशमधून सांगू का मराठीतून सांगू, तुम्ही कन्फ्यूज होणार वगैरे, ना मराठीवाल्यांना कळणार ना इंग्लिश मिडियमवाल्यांना करणार, दुसरंच काहीतरी वेगळं निघणार। ओके, म्हणून तर लक्षात ठेवा असो। तर अशा रीतीने त्या ठिकाणी आपण जेव्हा साधारणतः फील्ड व्हिजिटला जातो त्यावेळेस आपल्याबरोबर ती पाण्याची बाटली असली पाहिजे। कोणती बाटली, समजा कुणाला जोराची लागली तहान, तर अशा वेळेस पाणी लागतं, काय लागतं, पाण्याची गरज आहे। कोणाची गरज आहे, किंवा आपण वाळवंटी प्रदेशात गेलो, वाळवंटी प्रदेशाचं निरीक्षण करत असेल, वाळवंटी प्रदेशात पाण्याचं दुर्भिक्ष असतं की नसतं, पाण्याचं दुर्भिक्ष, आणि मग अशा वेळेस जर आपल्याला पाणी वगैरे कुठेही मिळत नसेल तर त्यावेळेस आपल्याला पाण्याची गरज भासते, आणि म्हणून अशा वेळेस आपल्याबरोबर आपण आणलेली पाण्याची बाटली असते ती उपयोगात पडते। आणि म्हणून क्षेत्रभेटीच्या बरोबर ते जात असताना आपल्याबरोबर ती पाण्याची स्वतंत्र आपली स्वतःची स्वतःकडे असावी बाटली। आणि कच्चा आराखडा, कोणता आराखडा, जसं आपण जाताना मॅप घेऊन जातो, आता काही डायरेक्ट मॅपची गरज नाही, काही गुगल मॅप आहे, कळलं का, तो आपण डायरेक्ट लावतो नंतर आपली घेऊन जातो गाडी, किंवा आपण जातो सहलीला, जातो की नाही, लक्षात येत। तसा कच्चा आराखडा, एखाद्या गावात गेलो आपण, त्या गावात जर गेलो व्हिजिट दिली तर आपण विचारतो ना मंदिर कुठे हो, मग तो समोरचा माणूस म्हणत असतो समोर आहे, रस्त्याने असे टर्न मारा नंतर समोर दिसेल। एखादा आडवा असेल तर तो सांगत असतो डोळे फुटलेत का, समोर बघ ना, असं बोलत नाही। कोण बोलतं का, नाही। कच्चा आराखडा, आपल्याला त्या भौगोलिक क्षेत्रांची माहिती व्हावी या उद्देशाने कच्चा आराखडा आपल्या बरोबर ती असावा।
यानंतर पुढचा घटक पिशवी असावी. काय असावी? पिशवी कशासाठी असावी? क्षेत्रामध्ये भेट दिल्यानंतर अनेक प्रकारच्या वस्तू असतात, त्यांची आपण काय करत असतो? वैशिष्ट्यपूर्ण वस्तू गोळा करता आल्या पाहिजेत. काय करता आल्या पाहिजेत? गोळा करायचे म्हणजे भरून भरून आणायचे नाहीत. समजा गेला एखाद्या प्राण्याची सापडली तुम्हाला शिंग, कळलं का? एखाद्या प्राण्याचं दुसरं अजून काही सापडलं वगैरे, मोराची पंख सापडली, कळलं का? नदीवर गेलात. कुठे गेलात? नदीवर गेला. नदीवरती गेल्यानंतर आपण बघतो ना वगैरे, नदीच्या पात्रात बसतो नाही पण म्हणत असतो बापरे नदीचं बोल मोठे पात्र. आणि मग तिथले आपण काय करतो? दगड गोळा करतो. वैशिष्ट्यपूर्ण असे काय करतो? दगड काय करतो आपण? गोळा करतो. शंख शिंपले गोळा करतो. लक्षात आलं? तर यासाठी या पिशवीची गरज. मग मला सांगा क्षेत्रभेटीसाठी पहिल्यांदा माझ्या मागे डेफिनेशन बोला. इंग्लिश मीडियमवाले तुम्ही नका बोलू, मराठी मीडियमवाले बोला. माझ्या मागे बोलायच्या. चला 1 2 3 स्टार्ट. भूगोलातील विविध भौगोलिक घटकांना प्रत्यक्षरित्या भेट देण्याच्या उद्देशाने जी साधारणतः भेट दिली जाते तिला क्षेत्रभेट असे म्हणतात. क्षेत्रभेटीच्या वेळी पुढील साहित्य बरोबर न्यावे. चला बोला 1 2 3 स्टार्ट. बाजाराचा दिवस तुमच्याकडे कोणता असतो? असा बाजार भरवायचा नाही बाळांनो. आपला एकसारखा असला पाहिजे सर्वांचा आवाज. काय एकसारखा असला पाहिजे? कुणाचा मोठा कुणाचा छोटा आवाज नको. काय नको? आवाज. लक्षात ठेवा. कधी म्हणजे त्यावेळेस समजतं. आता यानंतर पुढचा प्रश्न याच्या खाली विचारला जातो. क्षेत्रभेटीच्या दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे? कचरा करतो ना कचरा, ओके. तर ज्यावेळेस आपण फील्ड विजिटला जातो त्यावेळेस सगळं लिटरेचर म्हणजे जो कचरा आहे तो कचरा कसा व्यवस्थापन केलं पाहिजे? ओला आणि सुका वेगळा केला पाहिजे. कोणता कचरा वेगळा करायचा? ज्या क्षेत्राला भेट देणार आहोत त्या क्षेत्रातील लोकांना त्या ठिकाणी कचऱ्याचे व्यवस्थापन करत असताना त्या ठिकाणी आपण मार्गदर्शन शिक्षकांचं घ्यायचं किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कचरा वगैरे कलेक्ट केला जातो, गोळा केला जातो अशा ठिकाणी तो सबमिट करावा, तिथे नेऊन तो जमा करावा. शिवाय स्वच्छतेचं महत्त्व स्वतःबरोबर इतरांना सुद्धा पटवून द्यावं. अशा प्रकारे क्षेत्रभेटीच्या दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन करावे. कुणाचे व्यवस्थापन करावे? कचऱ्याचे काय करावे? आता शेवटचा क्वेश्चन आहे तो एक्झामला विचारला जातो. भूगोलामध्ये क्षेत्रभेटीचा अभ्यास का महत्वाचा आहे? कोण महत्वाचा आहे? क्षेत्रभेटीचा अभ्यास. कारण भूगोलामध्ये विविध भौगोलिक घटक आपण पाहत असतो. काय पाहत असतो? विविध भौगोलिक. हे भौगोलिक घटक प्रत्यक्षरित्या अभ्यासण्याचा आपल्याला संधी मिळते. काय मिळते आपल्याला? संधी मिळते. आपण अनेक घटक पाहतो की नाही? बाजार पाहतो आपण. बाजारात गेल्यानंतर बाजार कुठे भरतो, कधी भरतो, कोणकोणता माल येतो, कुठून येतो. लक्षात ठेवा. फुलं असतात असं येतो की नाही? लक्षात आलं? आपण सांगत असतो इकडे ताजा ताजा आहे भाजीपाला, असं बोलतो आपण. तिकडे साधारणतः जुना दिसतोय वगैरे. आपल्या मित्रांबरोबर ते आपण फिरायला गेल्यानंतर आपण म्हणतो चल इकडे गरम गरम आहे भजी, असं. म्हणजे याची माहिती मिळते. मानव आणि पर्यावरण यांचा सहसंबंध लक्षात येतो. कोणाचा सहसंबंध? माणूस कशा प्रकारे जगतो. आता समजा काश्मीरमध्ये तुम्ही गेला, तिथला माणूस कसा जगतो हे तुम्हाला कसं कळेल? त्या साधारणतः तापमानाशी, राजस्थानमधल्या तापमानाशी कशा प्रकारे जुळून घेतलंय तिथल्या माणसाने, हे किनारपट्टीवरचे लोक कशा प्रकारे जीवन जगतात हे भूगोलाच्या क्षेत्रभेटीच्या अभ्यासातून आपणाला समजतं. याच्यासाठी क्षेत्रभेट महत्वाची असते. कोण महत्वाची असते? भूगोलात काय महत्वाची असते? यासाठी भूगोलात क्षेत्रभेटीचा अभ्यास करावा लागतो. शिवाय भूगोलातील आपण अनेक घटक पाहिलेले असतात ते त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिल्याने एखादी गोष्ट तुम्हाला चित्रात दाखवली आणि एखादी प्रत्यक्ष दाखवली, कधी समजेल तुम्हाला? कधी दाखवल्यावर समजेल? आपण जेव्हा प्रत्यक्ष पाहतो तेव्हा आपण म्हणतो बापरे हे असं असतं. समजा आपण साधारणतः गेंड्याचं बघितलं चित्र आणि तुम्हाला प्रत्यक्ष गेंडा दाखवला, कोणत्या वेळेस कळेल? प्रत्यक्ष पाहिल्यावरच कळेल ना. रायनॉज त्याचं साधारणतः तुम्हाला मी चित्र दाखवला फोटो आणि प्रत्यक्षरित्या रायनॉज दाखवला, कोणत्या वेळी चांगल्या प्रकारे कळेल तुम्हाला? प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आपण होतो ना बाप रे एवढा मोठा गेंडा बोलतोय ना आपण.
प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आपण होतो एवढा मोठा गेंडा आणि त्याचं एवढं छोटं शिंग, गेंड्याचं एवढं शिंग असतं माहिती आहे ना, कळलं का? असं एक उदाहरण, ओमकार तो गेंडा बघितलाय का? ठीक आहे, ओमकारला एनाकोंडा दाखवायचा आहे, पुढे येणार आहे एनाकोंडा, लक्षात ठेवा, पुढे लक्ष द्यायचं. आता यानंतर हा पहिला चॅप्टर आहे, पहिल्या चॅप्टरमध्ये एक क्वेश्चन आहे. काय डाऊट आहे का पहिल्या चॅप्टरवरती? अरे आहे का? सेकंड चॅप्टरचं नाव काय आहे? स्थान आणि विस्तार. स्थान आणि इंग्लिश मिडियमवाली तुम्ही पण लक्ष द्यायचं. आता तुम्हाला इथं लोकेशन कसं काढायचं असतं ते दाखवणार आहे मी, कळलं का तुम्हाला? त्या ठिकाणी लोकेशन, एक्सटेंट आणि त्यानंतर बाउंड्रीज इज द वेरी इंपॉर्टेंट चैप्टर, क्वेश्चन नंबर 2. ओके, ये जो क्वेश्चन है आप लोगों को पूछते हैं तो किस तरह से उसका आंसर लिखने का है उसकी जानकारी हम लेंगे. प्रॉबिलिटी काढली का? ठीक आहे, असू द्या. तर बघा यामध्ये त्या ठिकाणी भारताच्या संदर्भात 3 वाक्य आणि इंग्रजी साधारणतः ब्राझीलच्या संदर्भात 3 वाक्य, असे किती वाक्य दिलेली आहेत? 3 वाक्य. किती वाक्य दिलेली आहेत? भारताच्या संदर्भात दिलेली वाक्य. भारतातील लोकांचा आवडता खेळ कोणता आहे? व्हिच गेम इज द फेवरेट गेम इन आवर इंडिया? ओके, तर मसाल्याचे पदार्थ, स्पायसेस इन द फेमस, भारतामध्ये कशासाठी प्रसिद्ध आहे भारत? मसाल्याचे पदार्थ. मसाला कळतो ना तुम्हाला? मिरची, लवंग, हळद, जायफळ, तमालपत्र यांच्यापासून मसाला तयार केला जातो. भारताचा प्रसिद्ध आहे. जगातले अनेक लोक भारताचे मसाल्याचे घेतात, चव काय घेतात? चव, आणि विचारतात, म्हणतात सुद्धा इथला जरा जास्त टेस्टी आहे मसाला. मसाला देता का परत? मग आपण म्हणत असतो, आपण तयारच असतो. ओके, विकायला प्रॉफिट असतं म्हणूनच आपलं प्रॉफिट वाढतं, म्हणून आपण देत राहतो. घ्या. चला, थर्ड. यानंतर भारत लोकसंख्येच्या बाबतीत कितव्या क्रमांकावर आहे? सेकंड. कितवा क्रमांक आहे? कोणाच्या चॅप्टर मध्ये फर्स्ट दिलेला आहे का? कोणत्या क्रमांकावर आहे? दुसऱ्या. जगात लोकसंख्येच्या बाबतीत आपण आता पहिल्या स्थानावरती आहोत, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये, कळलं का? परंतु आपल्याला बुक्सनुसार किती लिहायचं आहे? सेकंड लिहायचं. ठीक आहे. आता ब्राझीलच्या संदर्भात, कोणाच्या संदर्भात? ब्राझीलला काय म्हटलं जातं? जगाचा द फेमस फॉर टू द कॉफी पॉट. काय म्हणतात? maximum coffee production in Sao Paulo, Minas Gerais, Mato Grosso do Sul, the center of the highland. Okay, 40% of coffee production in this area. Therefore, to the Brazil is the coffee pot. त्यामुळे ब्राझीलला काय म्हटलं जातं? जगाचा. ब्राझील मधील मॅक्झिमम वगैरे त्या ठिकाणी कॉफीचं उत्पादन साओ पावलो, मिनास जेराइस, माटो ग्रासो दो सूल हे जे राज्य आहेत, या राज्यांमध्ये कॉफीचं उत्पादन होतं. जगाच्या एकूण कॉफी उत्पादनापैकी 40% कॉफीचं उत्पादन ब्राझीलमध्ये होतं. कुठे होतं? आणि म्हणून ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट असे म्हणतात. देअरफॉर टू द कॉफी पॉट ऑफ द वर्ल्ड. लक्षात ठेवायचं. याचं आन्सर क्वेश्चन या ठिकाणी लेसन खाली नाहीये. आहे का? नाही. मी क्वेश्चन लिहून देईल बाळांना, तुम्हाला ते येणार ते लिहून देणार आणि येणार तेच येणार, लक्षात ठेवायचं. त्यानंतर सेकंड, व्हिच डांस इज द फेमस इन ब्राजील? सांबा डांस. सांबा मालूम है ना? वो ब्राजील के लोग करते. उला ला ला ले लो, ओमकार भाई जाते समय करने का है. हाँ, जिंगा लाला. ओके. आणि ब्राझील मधील लोकांचा आवडता खेळ कोणता? कोणता बॉल? हा, कारण बरेच टेनिस बॉल आहे म्हणून म्हटलं. तर अशा प्रकारे आता यानंतर त्या ठिकाणी भारताचे स्थान, विस्तार आणि सीमा. जान्हवी उभी राहा तू. ए, इथला कुठे गेला कपडा? आहे मागे कोणी बोलायचं नाही, लक्षात ठेवा. लक्ष द्यायचंय फक्त. आपल्याला बरीच प्रकरणं घ्यायची आहेत, अजून बरीच द्यायची आपल्याला माहिती. काय झालं? विश्ववृत्त. कोणता वृत्त? याला 23.5 मधून गेलेला आहे, त्याला काय म्हणायचं? कॅन्सर. ओके. 23 डिग्री अँड द हाफ. ओके, याला काय म्हणायचं? कॅन्सर. नॉर्थन पार्ट. 4 मिनिट नॉर्थ लॅटिट्यूड टू 37 मिनिट 6 मिनिट. ओके, नॉर्थ लॅटिट्यूड
मराठीवाले बोला 8:04 उत्तर अक्षवृत्त ते 37:06 उत्तर अक्षवृत्त. आता यानंतर रेखावृत्तीय विस्तार. कोणता विस्तार? रेखा म्हणजे लॉंगिट्यूड. ओके, त्याला रेखावृत्ती म्हणतात. किती माहिती ना, लक्ष द्या इकडे. रेखावृत्तीय विस्तारामध्ये भारताचा विस्तार बघा 68°68°7'. ओके, ईस्ट लॉंगिट्यूड टू 97°25' डिग्री म्हणायचं ना. 97°25' पूर्व म्हणजे ईस्ट. म्हणजे लक्षात ठेवायचं. इंग्लिश मीडियमवाले माझ्या मग बोला 68°7' ईस्ट लॉंगिट्यूड टू 97°25' ईस्ट लॉंगिट्यूड. मराठीवाले बोला 68°07' पूर्व रेखावृत्त ते 97°25' पूर्व रेखावृत्त. इंडिया's last point is Indira. Where is India's last point? अगर southern part in our India 6°45' north longitude 6:45' दक्षिण अक्षरवृत्त उत्तर अक्षरवृत्तावरती भारताचं शेवटचं स्थान असतं. त्याला इंदिरा पॉईंट या नावाने ओळखलं जातं. कोणत्या नावाने ओळखलं जातं? ओके, लक्षात येईल. कोणाचा पॉईंट? लक्षात ठेवा. गाडी जागा विचारतील भारताचं शेवटचं कोणतं आहे स्थान? इंदिरा पॉईंट. कोणते पॉईंट? आता यानंतर पुढे शेजारील देश. कोणते देश? ओके, बाउंड्रीज इन आवर कंट्री द नॉर्थर्न पार्ट. बघा शेजारी उत्तरेला भारताचा एवढा मोठा आहे. लक्षात ठेवा. आकार आहे भारताचा एवढा मोठा आकार आहे भारताचा. लक्षात असू दे. हा आपला भारत आहे. भारत माता. ओके, भारत माता ओमकार को कुछ नहीं आता. ओके, चला लक्ष. ये हमारे कंट्री का जो मतलब है ना, इतना हमारा कंट्री है. कळलं का? एरिया आहे हमारा इंडिया का. हे बाळांनो मागे बोलायचं नाही तर कोपच्यात घेईल. तर भारताचे एवढ्या साधारणतः वगैरे त्या ठिकाणी काय आहे की अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार. आता भारताच्या शेजारील देश उत्तरेला चीन, नेपाळ, भूटान. कोण आहे? चीन, नेपाळ आणि भूटान. पूर्वेला कोण आहे? म्यानमार आणि बांगलादेश. म्यानमार आणि बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालचा. दक्षिणेला आहे प्रियंका, श्रीलंका. कोण आहे? प्रियंका, श्रीलंका. आणि कोण आहे? हिंदी महासागर, इंडियन ओशियन, हिंदी महासागर. आणि पश्चिमेला आहे शेजारची घाण अफगाणिस्तान आणि अरबी समुद्र. ओके, लक्षात ठेवायचं. पाकिस्तान, अफगाणिस्तान, अरबी समुद्र. ओके, अरेबियन सी. द बाउंड्री ऑफ आवर इंडिया. बाउंड्री ऑफ आवर इंडिया. बघा क्वेश्चन विचारला तर अशी आकृती काढायची. लक्षात आलं? अशी आकृती काढता येईल. पुस्तकात आहे का अशी आकृती? डायग्राम इन आवर बुक्स है क्या? तो हमें ऐसी आकृति मतलब डायग्राम निकलने पड़ते. 4 मार्क्स हमें मिलते हैं. कितने मार्क्स मिलते हैं? अगर 4 मार्क्स 4 मार्कापैकी 4 मिळवायचे असतील तर अशा प्रकारची आकृती काढायची आणि अशा रीतीने लोकेशन, एक्सटेंट अँड बाउंड्री ही आपल्याला दाखवता आली पाहिजे. भारताचे स्थान, विस्तार आणि सीमा हे आपल्याला दाखवता आल्या पाहिजे. आपल्या आयडियाला पाहिजे. कळलं का? लक्षात ठेवायचं. यानंतर आता आपल्याला ब्राझीलची पाहिजे. आता आपण ब्राझीलची बघूया माहिती. कोणाची बघूया? काय बघूया? आपल्या भारतापेक्षा ब्राझीलचा मोठा आहे आकार. काय मोठा आहे? आता ब्राझील आहे ते बघा. लक्ष द्यायचं. ब्राझील. वेअर इज ब्राझील? ब्राझीलचं लोकेशन कुठे आहे? ब्राझील येतो तो कोणत्या गोलार्धात येतो? पश्चिम गोलार्धात. लक्षात आलं का? दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात. ओके, द वेस्टर्न वगैरे त्या ठिकाणी वगैरे असं आहे. त्यामुळे मला माहिती आहे म्हणून मी म्हटलं.
आजकाल काय बोलावते काय हा मग चला पुढे लक्ष द्यायचं. तर 5 अंश 15 मिनिट ते किती 33 अंश 45 मिनिट 33 अंश 45 मिनिट दक्षिण 33 डिग्री 45 मिनिट. ओके साऊथ काय म्हटलं जातं साऊथ म्हणजेच दक्षिण. या दरम्यान भारताचे सॉरी ब्राझीलचा अक्षवृत्ती विस्तार आहे. कोणता विस्तार बाळांनो आता रेखावृत्ती विस्तार बघा. रेखावृत्ती म्हणजे लॉंगिट्यूड हे झालं लॅटिट्यूड. आता लॉंगिट्यूड किती बघा त्या ठिकाणी 33 डिग्री हे 33 ज्याने कोणी 34 लिहिलेलं असेल त्याला घेतला पाहिजे बाजूला. ओके 33 कारण तिथे 34 33 हा त्याच्यावरती कन्फ्यूज होता. 33 लिहिलं तरी बरोबर देणार आहे. ओके 34 लिहिलं म्हणून चूक देणार नाही कळलं का. ठीक आहे बरं तुम्ही म्हणताय तर 34 लिहा. 34 डिग्री 45 मिनिट वेस्ट. ओके ते तिथून कुठपर्यंत आहे 73 का 4 आता 3 मी त्या ठिकाणी साधारणतः डिग्री 48 मिनिट वेस्ट. अशा प्रकारे ब्राझीलचा हा रेखावृत्तीय आणि अक्षवृत्तीय विस्तार आहे. माझ्या मागे बोलायचं मराठी मीडियमवाले अगोदर बोला. 5 अंश 15 मिनिट उत्तर अक्षवृत्त ते 33 अंश 45 मिनिट दक्षिण अक्षवृत्त रेखावृत्तीय विस्तार 34 अंश 45 मिनिट पश्चिम रेखावृत्त ते 73 अंश 48 मिनिट पश्चिम रेखावृत्त. इंग्लिश होने वाले बोला 5 डिग्री 15 मिनिट नॉर्थ लैटिट्यूड टू 33 मिनिट सॉरी डिग्री 45 मिनिट. ओके साउथ लॅटिट्यूड त्यानंतर लॉंगिट्यूड 34 डिग्री 45 मिनिट वेस्ट लॉंगिट्यूड टू 73 डिग्री 48 मिनिट वेस्ट लॉंगिट्यूड. ओके दिस इज द लोकेशन ऑफ द ब्राझील. ओके कुणाचा आहे ब्राझील. हे आहे ब्राझीलचा विस्तार. काय आहे ब्राझीलचा द बाउंड्रीज ऑफ द ब्राझील. वेअर इज द ब्राझील अँड द बाउंड्रीज. द नॉर्थन पार्ट ऑफ द ब्राझील इज द सुरिनाम गियाना फ्रेंच गुयाना. ओके गुयाना म्हणतात इंग्लिशमध्ये गुयाना म्हणतात मराठीत गियाना म्हणतात. लक्षात ठेवा गुयाना म्हणजे घेऊन या ना या कळलं का. ओके हे बघा असं होतं. एकदा मी वर्गात असं शिकवत होतो आणि शिकवता 5वीच्या मुलांना. आता शिकवताना मी स्पेलिंग लिहून देतो आणि मुलांना सांगितलं तर स्पेलिंग झाल्यानंतर मी तुम्हाला एक भूताची गोष्ट सांगणार. मुलं खुश सर आज भूत सांगणार आहेत असं म्हटल्यानंतर तुम्हालाही सांगणार आहे. ओके फक्त घाबरायचं नाही हा. आत्ता नाही सध्या नाही जाताना. त्या दिवशी कशी आपण ऐकवली हा ठीक आहे होता बोबडा बोला तल तल कोण घेऊन जातो रे मला तो ना तल. अरे म्हणलं बोल काय तुझी शंका तिथूनच सांग. परत म्हणू लागला तल तिथे येऊन तुला मारीन म्हणलं. तल तल का सारखा तल तल म्हणतो. अरे सर बोलायचं आणि तो एकदम अचानक बोलला. काय बोलला हागा ना तो हा. मी काय करू म्हटलं. मग नंतर लक्षात आलं त्याला बोलायचं होतं हा गाना गातो. उसको बोलने का था ये गाना गाता है हा गाना गातो. अरे म्हणलं बाळा जरा सरळ सांगत जाता. असं होतं कधी कधी कळलं का. म्हणून म्हटलं इथं गोयाना आणि गियाना यातला फरक सांगायचा होता म्हणून सांगितलं. कन्फ्यूज होतो आपण कळलं का. काय होतं कन्फ्यूज.
आपण एखाद्याला चांगलं सांगायला गेलो तरी तो उलटा अर्थ घेतो त्याचं, कळलं का? असं म्हणून तुम्हाला सांगितलेलं बरं. लहान मूल रडत असेल, कोणतं मूल? लहान मूल रडत असेल, आपण उद्या का बाळा रडतो या? येणारे जाणारे आपल्याला लगेच चौकशी करतात, काय हो काय झालं त्या मुलाला, का रडतो या? आता आपल्यालाच माहित नाही का रडतोय ते, पण तो सांगत असतो मम्मी मम्मी मम्मी. मग आपण तो मम्मी मम्मी करायला म्हणत असतो, आपण तुझी मम्मी हरवली का बाळा? तो म्हणत असतो मम्मी मम्मी. मग कोणतरी म्हणत असतो काय झालं, अहो काय काय झालं, याच्या आईला बघितलं का कुठे तुम्ही? हे जान्हवी कळलं का, रडायचं नाही. चला ठीक आहे. मागे बाळांनो लक्ष द्या. आता बाउंड्री पाहतोय आपण. उत्तरेला गियाना, मग सर्वांनी बोलायचा, सगळ्यांनी बोलायचं गियाना, फ्रेंच गियाना, सुरिनाम. पश्चिमेला म्हणजे वेस्टर्न पार्ट हा, इंग्लिश मीडियमवाले. पश्चिमेला कोण आहे बोला? पेरू, बोलिव्हिया, व्हेनेझुएला, कोलंबिया, पॅराना, पॅराग्वे, अर्जेंटिना. द वेस्टर्न पार्ट इन ब्राझील. सदर्न पार्ट इज द उरुग्वे. दक्षिण कोणता देश आहे? उरुग्वे. आणि ईस्टर्न पार्टला कोणता आहे? ओशन ऑफ द अटलांटिक. कोणता महासागर आहे? अटलांटिक. उत्तर अटलांटिक आणि दक्षिण अटलांटिक. एवढंच आहे तुम्हाला लेसनमध्ये, आहे का वेगळं काही? आता याच्यानंतर त्याच्यानंतर काय आहे की त्या ठिकाणी समस्या, द प्रॉब्लेम ऑफ द ओके फ्रीडम. भारताच्या साधारणतः यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. कोणता बॅकग्राऊंड? हां, ऐतिहासिक पार्श्वभूमी. कोणती पार्श्वभूमी? भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले बाळांनो? ओंकार तो होतास का? 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट 1947. त्याच्या अगोदर कोण होतं भारतावरती राज्य करत होता? इंग्रज. कुठले? गाढव. लंडनमधून आले होते. कुठून? हां, ब्रिटनमधून. ओके, इंग्लंडमधून. इथून आले. 150 वर्ष करत होते भारतामध्ये राज्य, कळलं का? आणि या 150 वर्षात त्यांनी एवढं लुटलं. किती लुटलं माहिती आहे तुम्हाला? आहे माहिती? मला पण माहीत नाही, मी थोडाच तेव्हा होतो, पण भरपूर लुटलं म्हणतात. इंग्रज येण्याच्या पूर्वी भारताला म्हटलं जात होतं भारत सोने की चिडिया नाही, भारत हा जगातील एक श्रीमंत देश आहे, श्रीमंतांपैकी. आणि इंग्रज येऊन गेले, भारताची एवढी लूट केली की भारताचं वर्णन करण्यात येऊ लागलं. भारत हा गरिबांचा श्रीमंत देश आहे. कोणाचा श्रीमंत? गरिबांचा. एवढे गरीब कुठेच आढळत नाहीत, एवढे गरीब इथे येत. ओके, तर 150 वर्ष साधारणतः इंग्रजांनी राज्य केल्यानंतर 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि त्यानंतर वगैरे पहिली 20 वर्ष वगैरे दुष्काळाची गेली. 3 युद्धांना सामोरं जाऊ लागलं. शेजारची घाण पाकिस्तान, चायना यांच्याबरोबर 1962 साली युद्ध झालं, माहिती आहे ना तुम्हाला? हां, युद्ध फार खतरनाक असतं. युद्धामुळे कितीतरी हानी पोहोचली देशाला. काय पोहोचली? बरं, युद्धात काय काय होतं तुम्हाला सांगायची गरज नाही. काय होतं माहिती आहेत ना? कित्येक लोक ठार होतात. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध झालं, तसंही 2 युद्ध झाली होती. युद्धात गणतीच म्हणजे जखमी झाल्यांची गणतीच नव्हती. एवढे मारले गेले, एवढे जखमी झाले. अत्याधुनिक शस्त्र वापरली. वेद मध्ये यायचं ना, लक्षात ठेव. हां, असे धडधड 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 गोळ्या झाडल्या. कुणाच्या हातात, कुणाच्या पायात, कुणाच्या पोटात, कुणाच्या छातीत, कुणाच्या डोक्यात, कुणाच्या हातापायात गोळ्या घुसल्या. हातापायात दम लागल्या, बोलून पण देत नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वगैरे त्या ठिकाणी भारताची हानी झाली. परंतु तरीसुद्धा त्याच्यातून भारताने स्वतःला सावरलं. आणि आत्ता सध्या जर आपण पाहिलं तर भारत हा जगातील एक विकसनशील देशांपैकी एक देश आहे. भारतामध्ये त्या ठिकाणी युवकांची संख्या म्हणजे 35 वर्षापैकी त्या ठिकाणी कमी असणं, लेस दॅन द 35 इयर्स ओके ओल्ड, ओके, एवढ्या साधारणतः तरुणांची संख्या भारतात वगैरे सर्वाधिक जास्त आहे. आणि म्हणून भारताला युवकांचा देश म्हणतात. कोणाचा देश म्हणतात? कारण विचारतात, भारताला युवकांचा देश असे का म्हणतात? कोणाचा देश म्हणतात? जॉग्राफीमध्ये इंटरनल कारणं जास्त विचारली जातात. कोणती कारणं? इंटरनल म्हणजे अंतर्गत, त्याचे क्वेश्चन आन्सर आपल्याला स्वतःला समजून घेऊन लिहायची असतात.
भारताला युवकांचा देश का म्हणतात? कारण भारतामध्ये 35 वयोगटापेक्षा कमी असणारी लोकसंख्या सर्वाधिक जास्त आहे. शिवाय तरुणांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये आहे, म्हणून भारताला युवकांचा देश म्हणून ओळखले जाते. ओके, कळेल ना? आता ब्राझीलची पार्श्वभूमी, द हिस्टॉरिकल पार्ट म्हणजे त्या ठिकाणी बॅकग्राऊंड इन ब्राझील. ब्राझीलला फ्रीडम कधी मिळालं? 1822. ओके, द 7 सप्टेंबर 1822, 7 सप्टेंबर 1822 रोजी. हे सगळं माहीत असलं पाहिजे, कळलं का? म्हणून अगोदर तुम्हाला सांगितलं पुस्तक तुमच्याकडे असू द्या, आपल्याकडे पुस्तकाची गरज नाही आहे, कळलं ना? हां, 7 सप्टेंबर पुस्तक आपलं तोंडपाठ असलं पाहिजे आणि वर्ड वर्ड एक शब्द ना शब्द, कळलं का? तेव्हा तुम्हाला कुठे उत्तर लिहिता येतील. एक ना एक शब्द तुमच्यासमोर तुम्ही उभे राहिलात ना, त्या संपूर्ण पुस्तकाची चेरफाड करता आली पाहिजे. चेरफाड करायची म्हणजे कुठे कोणता प्रश्न आहे, त्याचा आन्सर कुठे आहे, कोणत्या ओळीवर आहे, हे सुद्धा सांगता आलं पाहिजे. तर तुमचा अभ्यास झाला आहे म्हणायचं. काय झाला आहे म्हणायचं? अभ्यास. लक्षात आलं का? तर त्यावेळी तुम्हाला त्या पुस्तकाचं साधारणतः ज्ञान आहे असं म्हणायचं. तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं मराठी मीडियममध्ये, सांगितलं होतं ना की अभ्यास कसा असला पाहिजे, एवढा अभ्यास करायचा. लक्षात येतं आहे? चला आता आपण पुढे जाऊ, शेवटी अजून सांगणारच आहोत. आता यानंतर पुढे बघा, त्या ठिकाणी 1822 साली स्वातंत्र्य मिळालं. यानंतर जवळजवळ त्या ठिकाणी ब्राझीलमध्ये 55 इयर्स त्या ठिकाणी काय होती? लष्करी हुकुमशाही होती, कल्याणकारी लष्करी हुकुमशाही, मिलिटरी. ओके, किती वर्ष होती? 1932 1985, 55 इयर्स. 1930 to 1985, 1930 ते 1985, जवळजवळ 55 वर्षे तिथे कल्याणकारी हुकुमशाही होती. 1985 साली ब्राझीलला स्वातंत्र्य, त्या ठिकाणी लोकशाहीची स्थापना झाली आणि ब्राझीलसुद्धा जगातील एक त्या ठिकाणी भारतासारखा विकसनशील द डेव्हलपिंग कंट्री इन द वर्ल्ड लाईक फॉर टू द इंडिया. ब्राझील इज अपकमिंग कंट्री. ओके, ब्राझीलसुद्धा अशा प्रकारे वगैरे त्या ठिकाणी काय झाला, एक विकसनशील देश म्हणून पुढे येऊ लागला. अशा प्रकारे बॅकग्राऊंड अप टू द हिस्टॉरिकल पार्श्वभूमी टू द इंडिया अँड द ब्राझील. ब्राझील आणि त्यानंतर भारताची ही हिस्टॉरिकल ऐतिहासिक पार्श्वभूमी. सेकंड चॅप्टर इज द क्लोज. हां, द 125 इयर्स ॲगो आवर इंडिया. ब्राझीलचा फक्त मोठा आहे आकार, पण ब्राझीलमध्ये जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यावरती मर्यादा आहे. आपण पुढे सांगणार आहोत. ओके, तिसऱ्या चॅप्टरमध्ये आता प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली. कोणती प्रणाली? प्राकृतिक रचना आणि ईस्टर्न 68.7 आणि 97.25. मी सांगतो बाळांना तुम्हाला, डोंट वरी. लास्ट टाइम मी जातले ना, एक 1 आवर आहे ना, त्याच्यात सर्व सांगणार आहे, कळलं का? तो मॅप आणि त्याच्यातच घालवणार आहे मी तुमचं. ओके, हे बघा. हां, विभाग कुणाचे? काय भारताचे? किती विभाग आहेत भारताचे? ओके, किती आहेत? 5. आणि ब्राझीलचे सुद्धा किती आहे? ब्राझीलचे प्राकृतिक विभाग. इंग्लिश मीडियमवाले आता तुम्ही फक्त ऐकायचा आणि हा लेसन जरा किचकट, कळलं का? त्यामुळे एक्सप्लेन करताना इंग्लिश मीडियमवाले एक्सप्लेन करत असताना कन्फ्यूज होऊन जाता वगैरे, कळलं का? मग मी याच्यावर तुम्हाला सांगेल काय करायचं, समजेल ना बाळांनो? मराठीतून फक्त ऐका, कळेल? मी मग नंतर तुम्हाला सांगेल काय करायचं. ठीक आहे, मागचा हे लक्ष दे रे भावड्या. काय भारताचे प्राकृतिक विभाग? पहिला आहे उत्तरेकडे हिमालय आहे. पहिला कोण आहे? दुसरा आहे उत्तर भारतीय कोणतं मैदान? तिसरा काय आहे? द्वीपकल्प. काय आहे? चौथा भाग कोणता येतो? किनारा, द कोस्टल रिजन अँड आयलँड्स. आता यानंतर पुढे ब्राझील. पहिल्यांदा येते उच्चभूमी, ब्राझीलची. दुसरा भाग येतो तो अजस्त्र. कोणता कडा? तिसरा भाग काय येतो? हा, कोणता प्रदेश? चौथा भाग काय येतो?
कोणता प्रदेश? आणि 5वा काय येतो? द्वीप. चला आता हे बघा लक्षात ठेवा, इंग्लिश वाले. आयलँड, ग्रेट इस्क्रॅपमेंट, कोस्टल रिजन, त्यानंतर ब्राझिलियन प्लेन्स अँड द आयलँड्स ग्रुप्स, असे 5 त्या ठिकाणी विभाग पडतात त्यांचे सुद्धा. प्रेझेंटी घ्यायची का? मॅडमला द्या प्रेझेंटी. हिमालयामधील हिमाद्रीतील साधारणतः पर्वत शिखरांची उंची 6000 मीटरपेक्षा जास्त आहे. किती हजार मीटर? याच्यामध्ये गौरी शंकर, माउंट एव्हरेस्ट, नंदादेवी, नंगा पर्वत यासारखे मोठे मोठे त्या ठिकाणी वगैरे काय येतात, ते मोठे मोठ्या पर्वतरांगा आहेत. यानंतर हिमालयाची रुंदी 450 किलोमीटर असून हिमालयाची लांबी 2500 किलोमीटर आहे. रुंदी किती आहे? ओके, द वाइडेस्ट इज द हिमालय 415 kilometers and the length of the Himalaya 2500 kilometers. Okay, started for to the Tamil Plateau to the Arunachal Pradesh, asking for to the Indian Himalaya. त्याला साधारणतः उत्तर भारतीय हिमालय प्रदेश असं म्हटलं जातं. तामीर पठारापासून ते अरुणाचल प्रदेशापर्यंत पसरलेला हिमालय आहे. यानंतर येतो तो म्हणजे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. कोणता प्रदेश? उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. मैदानी प्रदेशाचे सुद्धा 2 भाग पडतात. किती भाग पडतात? एक पश्चिम किनार म्हणजे पश्चिम मैदान आणि दुसरा पूर्व मैदान. गंगा आणि तिच्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून तयार झालेलं जे मैदान आहे त्या मैदानाला पूर्व मैदान म्हणून ओळखलं जातं. कोणतं मैदान म्हणून ओळखलं जातं? पूर्व मैदान. गंगा अँड हिज ट्रिब्युटरीज. ओके, यांनी सर्वसाधारणतः वाहून आणलेला जो गाळ आहे त्या गाळापासून तयार झालेलं मैदान आहे त्याला पूर्व मैदान म्हणतात. आणि सिंधू आणि तिच्या उपनद्या चिनाब, रावी, बियास, सतलज, सरस्वती, झेलम, सरस्वती या ज्या नद्या आहेत या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून जे मैदान तयार झाले त्याला पश्चिमेकडचे मैदान म्हणतात. पश्चिम मैदानाचे 2 भाग पडतात. एक राजस्थानचं वाळवंट. कुणाचं वाळवंट? राजस्थानचं. त्याला भारतीय महावाळवंट किंवा थरचं वाळवंट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि त्याच्या उत्तरेकडे पंजाब हरियाणाचं मैदान आहे. सतलज आणि तिच्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून तयार झालेलं हे मैदान आहे. तर पूर्वेकडचं मैदान, या पूर्वेकडच्या मैदानाशी गंगे आणि त्यानंतर तिच्या उपनद्या आहे. चंबळ, बेटवा, शोण, त्यानंतर घाघरा, गंडक, कोशी, यमुना, ब्रह्मपुत्रा, दामोदर, हुगळी या नद्या आहेत तिच्या उपनद्या. या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून या नदीने आपल्या मुखाशी एक त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे. काय नाव आहे त्याचं? सुंदरबन. द वर्ल्ड लार्जेस्ट डेल्टा, 20,000 स्क्वेअर किलोमीटर. जगातील सर्वात मोठा त्या ठिकाणी वगैरे डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेश म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. किती हजार किलोमीटरचा आहे? 20,000 चौरस किलोमीटरचा. सुंदरबन का म्हणतात याला? सुंदरीची वनं जास्त आहे. कोणाची वनं जास्त आहेत? सुंदरी, नॉट चिचुंदरी, सिंदुरी. या वनांचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे त्याला सुंदरबन म्हणतात. यानंतर द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, द इंडियन पेनिसुला. इंडियन पेनिसुला माहिती आहे तुम्हाला कुठे येतो तो? आता मी जर साधारणतः भारताचा नकाशा काढला, आता मी भारताचा नकाशा काढतोय पण मला नक्की आकृती चांगली काढता येत नाही, तुम्ही फक्त समजून घ्यायचं आहे. तुम्ही सायन्समधली आकृती समजायची नाही. हा भारताचाच आहे आकार, लक्षात ठेवा. अशा प्रकारे हा उत्तरेकडचा भाग येतो आणि नंतर आवाज नको रे, हा आपला भारत आहे. ठीक आहे, कच्ची आकृती अशीच असते, लक्षात ठेवा. आणि आकृती मला काढता येत नाही, चित्रकलेत आपण 0 होतो हे कबूल करायला आपण मान्य करतो. एकदा चित्रकलेच्या परीक्षेत बसलो होतो, परत परीक्षेत दिली नाही कधी. सरांनी विचारले वगैरे, हत्तीचं चित्र काढायला लावलं होतं, एलिफंट, 5वीला असताना. आता हत्ती कोणी बघितलाय? हत्ती कधी 5वीत असताना बघितलाच नव्हता. हत्ती काळा असतो एवढं माहिती होतं. हत्ती कसा असतो? जसा गेंडा असतो, काळा गेंडा असतो. गेंडा कोणत्या रंगाचा असतो? काळा. पांढरे गेंडे पण असतात. गेल्या वर्षी अभ्यासले ना तुम्ही? पांढरा गेंडा पण असतो. काळ्या गेंड्याचा काळा असतो, पांढऱ्या गेंड्याचा पांढरा असतो. रंग रंग हा आजकाल रंगाविषयी सांगायलाच नको. हा, तर अशा प्रकारे मला चित्र काढायला आमचे सर आले आणि आल्यानंतर विचारलं, उभा रे दाखव तुझं चित्र. सर म्हणलं दाखव इकडे. बघितलं,
काय काढलंय? हत्ती आहे. हा हत्ती आहे. हो सर हत्ती आहे. हत्तीला पाय किती असतात? म्हणजे 4 असतात. मग 4 असतात म्हणल्यानंतर म्हणजे इथं 2च दिसत आहेत. म्हणजे पलीकडे 2 आहेत, ती दिसत नाही. बरं हत्तीला अजून काय असतं? शेपटी असते. शेपटी काढली आहे. ठीक आहे म्हणलं आहे की अशी वर गेली आहे. हत्तीची खाली असते, तू वर का दाखवली? पुढे हत्तीला पुढे काय असते? म्हणलं माहित नाहीये. तू काय काढली या? म्हणलं लांब काहीतरी काढले, तोंड ते चोच काढली होती. अरे हत्तीला हा कावळा आहे. तेव्हापासून कधी चित्र काढली नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं भारताचा आकार आहे. इथं सायन्समधली आकृती लक्षात ठेवायच्या नाही. तर आता पहा भारताचा हा इंडियन पेनिन्सुला, याची बाउंड्री बघा कुठून आहे. हे वेस्टर्न घाट, याला म्हणतात ईस्टर्न घाट. वेस्टर्न म्हणजे पश्चिम साधारणतः घाट, याला काय म्हणायचं? पश्चिम. कोणता घाट बाळांनो? आणि हा कोणता घाट आहे? ईस्टर्न घाट म्हणजे कोणता घाट? मीड फॉर टू द निलगिरी माउंटन. दिस रिजन आर द निलगिरी माउंटन. इथं निलगिरी पर्वत येतो. कोणता पर्वत येतो? या निलगिरी पर्वत आता है, ये पश्चिम घाट है और ये पूर्व घाट है. ये दोनों भी कहाँ मिलते हैं? निलगिरी माउंटन में. कौन से माउंटन में? निलगिरी पर्वतामध्ये दोन्ही साधारणतः वगैरे त्या ठिकाणी घाट येतात. यालाच इंडियन पेनिन्सुला म्हणतात. याच्या उत्तरेला द नॉर्थन पार्ट ऑफ द सातपुडा माउंटन, त्यानंतर विंध्यांचल हे त्याच्या उत्तरेला आहे. सातपुडा, साखरपुडा नाही, सातपुडा, विंध्यांचल हे या पठाराच्या उत्तरेला येतात. कुठे येतात? पठाराच्या. लक्षात ठेवायचं. ही दक्षिण असते. दिशा कळतात ना? बोंबलला दिशा कळत नाही. ओके नाही सांगतोय, असं ते विचारू द्या. बघा डायरेक्शन. ईस्ट पूर्व, वेस्ट पश्चिम, साऊथ दक्षिण, नॉर्थ उत्तर. ओके साऊथ ईस्ट याला आग्नेय म्हणतात. नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट नैऋत्य, हिला काय म्हणतात? नॉर्थ. साऊथ वेस्ट हे नॉर्थ वेस्ट याला वायव्य म्हणतात. आणि नॉर्थ ईस्टला काय म्हटलं जातं? ईशान्य. अशा दिशा आहेत बाळांनो. काय आहेत? काय आहेत? बोला. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. ओके इंग्लिश मध्ये माहिती आहेत ना? ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ. ओके साऊथ ईस्ट साऊथ वेस्ट, नॉर्थ वेस्ट नॉर्थ ईस्ट. लक्षात येतील. तर अशा प्रकारे दिशा असून या ठिकाणी हा जो इंडियन पेनिन्सुला आहे म्हणजे त्याला भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश म्हणतात. याच्या पश्चिमेला पश्चिम घाट असून पूर्वेला पूर्व घाट आहे. दक्षिणेला हिंदी महासागर असून उत्तरेला सातपुडा आणि विंध्यांचल पर्वतरांगा आहेत. अशा प्रकारे हा जो मध्यभाग येतो याला म्हटलं जातं इंडियन पेनिन्सुला द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. याची उंची 300 ते 600 मीटर पर्यंत आहे, की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पठार, तेलंगणा पठार आणि कर्नाटक पठार यांचा समावेश होतो. ओके 300 to 600 high and to include part to the India, the Maharashtra plateau, Karnataka plateau and Telangana plateau include in a Indian peninsula. अशा प्रकारे इंडियन पेनिन्सुला मध्ये यांचा समावेश होतो. ओके अशा रीतीने द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. आता किनारपट्टीचे प्रदेश कोणते प्रदेश? द कोस्टल रिजन. दिस रिजन आर अ वेस्टर्न कोस्टल रिजन. हा कोणता प्रदेश आहे? पश्चिम घाट. कोणता? भारताला 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. ओके कोस्टल लाईन ऑफ इंडिया 7500 किलोमीटर्स. दर गिव रिजन लेता लक्षात घ्या. सॉरी फिल इन द ब्लँक्स राहतं. 7500 किलोमीटर लांबीची भारताला किनारपट्टी लाभलेली आहे. काय लाभलेली आहे भारताला? किती किलोमीटरची बाळांनो? 7500. आता याचे साधारणतः 2 भाग पडतात, पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा. पश्चिम किनारा गुजरातमधून सुरू होतो, तो डायरेक्ट कुठे? साधारणतः निलगिरी पर्वतापर्यंत येतो. पूर्व किनारा पश्चिम बंगालमध्ये सुवर्णरेखा नदीपासून सुरू होतो, तो डायरेक्ट निलगिरी पर्वतापर्यंत येतो. पश्चिम किनारा जो आहे तो पश्चिम किनाऱ्यावरती त्या ठिकाणी ज्या नद्या आहेत त्या वेगाने वाहत येतात.
त्यामुळे पश्चिम किनाऱ्यावरती त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्रिभुज प्रदेश आढळत नाही. ओके, नो डेल्टा रिजन फॉर टू द वेस्टर्न ओके घाट बिकॉज द फास्ट फ्लोईंग रिव्हर्स मीट फॉर टू द वेस्टर्न कोस्टलाईन. मोठ्या वेगाने वाहत येणाऱ्या नद्या आहेत, त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्रिभुज प्रदेश आढळत नाही. तिथे खाड्या आढळतात. खाडिया कोण आढळतात? खाडिया, कारण वेगाने नदी, तुम्ही पाहिले ना नदीचा वेगात असतो, लक्षात ठेवायचा जोर अशा वेळी. आणि या ठिकाणी जो पूर्व घाट आहे तो पूर्व घाट अनेक ठिकाणी वगैरे तिथे नैसर्गिक बंदरे आढळतात. कोणती बंदरे आढळतात? का आढळतात? कारण पश्चिम घाटामध्ये उगम पावलेल्या नद्यांनी आपल्याबरोबर ती वाहून आणलेला गाळ आहे कृष्णा, गोदावरी, कावेरी. या पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या नद्या त्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठवला जातो आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गाळाचं संचयन होऊन ओथळ असा प्रदेश तयार झाला आणि इथे नैसर्गिक बंदरे तयार झालेली आहे. ओके, यहाँ से मतलब क्या होती है कि जो नदियाँ कि ईस्टर्न पार्ट में जाती है, बहती हुई, वो अपने साथ बहुत सारी मतलब मिट्टी लेके जाती है और मिट्टी यहाँ मतलब क्या कि समंदर के किनारे में मतलब क्या है कि बनती है और इससे मतलब ये पार्ट वगैरह ऊपर आया है. इसलिए यहाँ मतलब नेचुरल क्या नहीं है, पोर्ट नहीं है. नेचुरल पोर्ट यानी नैसर्गिक बंदर यहाँ नहीं है. बंदर हिंदी वाला बंदर नहीं है. हाँ, हिंदी वाला बंदर वगैरे वो नहीं सोचने का. कळलं का? आता यानंतर पुढे बेटे. भारतीय बेटांचे किती प्रकार पडतात बाळांनो? ओके, हाऊ मेनी आयलँड्स, टाइप्स ऑफ आयलँड्स किती आहेत? 3 टाइप्स. किती टाइप्स आहेत? 3 टाइप्स. कोस्टल रिजन आयलँड, ओके, अरेबियन आयलँड अँड द बे ऑफ बेंगॉल आयलँड. किनारी बेटे, त्यानंतर एक लक्षद्वीप बेटे आणि अंदमान निकोबार बेटे. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून वगैरे किंवा त्यांनी आणलेला जो सागरी अवसाद असतो तो नदीच्या मुखाभोवती साठवला जातो आणि सागराला भरती ओटी येते, त्यावेळेस भरतीचं पाणी किनाऱ्यावरती येतं आणि त्याच्यापासून जो अवसाद साठला जातो त्याच्यापासून जे बेटं तयार होतात त्या बेटांना सागरी बेटे म्हणतात. किनारपट्टीवरील कुठली बेटं म्हणतात? सागरी किनारपट्टीवरील बेटं म्हणून ओळखलं जातं. यानंतर ही लक्षद्वीप बेटी. ही बेटे भारताच्या कुठे आहेत? अरबी समुद्रात. केरळच्या किनारपट्टीपासून 240 किलोमीटर अंतरावरती असून त्याची राजधानी कवरत्ती आहे. 36 बेटांचा समूह आहे. किती बेटांचा? आणि 5 मीटर उंचीची हाईट आहे त्यांची, 5 मीटर हाईट. द लक्षद्वीप आयलँड, द कवरत्ती इज द कॅपिटल ऑफ द लक्षद्वीप. द डिस्टन्स फॉर टू द केरळ इन द 240 किलोमीटर्स. ओके, अंडर फॉर टू द अरेबियन सी. या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये 240 किलोमीटर अंतरावरती असणारी बेटे असून या बेटांना त्या ठिकाणी लक्षद्वीप बेटं असे म्हटलं जातं. 36 बेटांचा समूह येते. नारळाच्या उत्पादनासाठी या ठिकाणी फेमस येते. आपल्या भारतातील सर्वात जास्त नारळाचं उत्पादन इथं होतं. यानंतर ही अंदमान निकोबार बेटे. 500 त्या ठिकाणी 72 बेटे तिथे. किती? त्यापैकी अंदमान आणि निकोबार, निकोबार यांना साधारणतः 10 अंश खाडीने वेगळं केलेलं आहे. त्यापैकी फक्त 38 बेटांवरती मानवी वस्ती आहे. बाकीच्या बेटांवरती मानवी वस्ती नाही. पोर्ट ब्लेअर ही त्याची राजधानी आहे. अशा प्रकारे भारताचे 5 प्राकृतिक विभाग. किती प्राकृतिक विभाग? 5. कितने? ये अंडमान निकोबार है वो कितने? बे ऑफ बंगाल में. इंडिया से मतलब 1200 किलोमीटर इंटरनल बे ऑफ बंगाल में. इनके मतलब 572 आइलैंड इंक्लूड इन दिस पोर्ट. ओके, द कैपिटल ऑफ टू द ओके पोर्ट ब्लेयर. ओके, द 10 अंश डिग्री सेल्सियस. ओके, वहाँ की जो खाड़ी है उसको मतलब निकोबार खाड़ी बोलते हैं, उससे उनको अलग किया है. ओके, इसी तरह से आइलैंड ऑफ टू द अंडमान निकोबार, आइलैंड ऑफ द लक्षद्वीप अँड द कोस्टल रिजन आयलँड. 3 टाइप्स आयलँड. किती टाईपचे आहेत? 3. कळालं का? अरे हो किंवा नाही? आता यानंतर ब्राझीलची उच्चभूमीची वगैरे. ब्राझीलची उच्चभूमी. कुणाची उच्चभूमी? तर ब्राझीलची उच्चभूमी ती ब्राझीलच्या उच्चभूमीला त्या ठिकाणी ब्राझिलियन हायलँड म्हणून ओळखलं जातं. ढाल क्षेत्र म्हणतात कधीही पाण्याखाली ज्याचा गेला नाही भाग. कशाच्या खाली? जो भाग पाण्याखाली कधी गेलेला नाही त्याला ढाल क्षेत्र म्हणतात. लक्षात आलं का? पृथ्वीवरचे असे काही भाग आहे जे कधीच खाली गेले नाहीत पाण्याच्या, त्यांना ढाल क्षेत्र म्हटलं जातं. तर ब्राझिलियन आयलँड ही त्यातली एक महत्त्वाची भूमी आहे. तर या आयलँडची उंची कमीत कमी 900 ते 1000 मीटर आहे. या ठिकाणची उंची उत्तरेकडे कमी कमी होत जाते. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या दिशेने गेला तर त्याची उच्चभूमी हळूहळू कमी होत जाते. ब्राझिलियन आयलँडमध्ये सर्वाधिक हायेस्ट पीक कोणतं आहे? पिको दी नेब्लिना. कोणता आहे? 3014 मीटर उंचीचा सर्वाधिक हे शिखर आहे. या पठारी प्रदेशातून या ठिकाणी उगम पावणाऱ्या नद्या त्या बहुतांश नद्या कुठे वाहत जातात? उत्तरेला. वेस्ट फ्लोईंग रिव्हर नॉट वगैरे
फाउंड इन ब्राझील. अशी म्हणजे साधारणतः पश्चिम किनारी वगैरे वाहणाऱ्या नद्या ब्राझीलमध्ये आढळत नाही, कारण ब्राझीलच्या उच्चभूमीतून उगम पावणाऱ्या बहुतांश नद्या इथं दक्षिणेकडे वाहत येतात. पॅराना पॅराग्वे या नद्यांना मिळतात आणि त्या नद्या अर्जेंटिनामध्ये प्लाटा नदीला जाऊन मिळतात. लक्षात ठेवा, यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या क्वचित प्रमाणात आढळतात. ओके. आता यानंतर ब्राझीलचा दुसरा प्रदेश येतो, तो कोणता येतो? अजस्त्र कडा, द ग्रेट इस्कॅपमेंट. किती उंची अजस्त्र कड्याची रे? अजस्त्र कड्याची उंची किती आहे? 790 मीटर. कुठे येतो अजस्त्र कडा? ईशान्येला येतो, सॉरी त्या ठिकाणी आग्नेयेला येतो. आणि हा अजस्त्र कडा साधारणतः ग्रेट इस्कॅपमेंट म्हणतात. आग्नेय व्यापारी वारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळली जातात.